गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आणि आम्ही आता रूम शिफ्ट करतो आहे. तर बघा, हा आमचा रूम होता कालचा आणि एक रूम सोडून पुढे आत्ता आम्ही जो रूम बुक केलेला आहे तो आहे, जे तुम्हाला मी काल सांगितलं होतं. तर रूम खूप छान आहे, तुम्हाला मी दाखवते आता. सो हा आहे आमचा आजचा रूम अंतरा आणि काल जो होता तो अदिरा. ते डोरच बघा तुम्ही, किती मस्त मोठे डोर आहे आणि कडी आहे. इथे बेल वगैरे नाही आहे. कोणी स्टाफ आला तर कडीच वाजवतो, बेल अजिबात नाही आहे ते कुठल्याच रूमला. आणि एंटर केल्या हा मस्त मिरर आहे मोठा आणि त्याला तुम्ही बॉर्डर बघा, फ्रेम बघा ह्या मिररला किती मस्त आहे, एकदम भली मोठी एस्थेटिक. म्हणजे ना, जुन्या काळात कसं किल्ल्यांवर किंवा मोठमोठ्या राजवाड्यांवर कसे दरवाजे असायचे, सगळ्या फ्रेम्स असायचं, त्या टाईपमध्येच इकडे आहे. आणि इथे बघा हा वॉर्डरोब आहे आणि खूप मोठा आहे स्टोरेज. म्हणजे या रूममध्ये ना खूप मस्त स्टोरेज आहे. रूमच इतका मोठा आहे, तुम्ही बघू शकता. हा रूमचा व्ह्यू आहे आणि पूर्ण 360 अँगल तुम्ही इथे बघा, एकदम म्हणजे पॅरानॉमिक विंडोज आहेत. सगळीकडे ग्लास विंडो आहेत, म्हणून सगळीकडून आपल्याला बीच दिसतो, सगळीकडून पाणीच पाणी दिसतं. इतका मोठा रूम आहे ना हा, की मी ह्या व्हिडिओमध्ये बघितला होता, पण इथे येऊन प्रत्यक्ष बघून सेम अगदी तसाच आहे. हे आहे बाथरूम पण मस्त मोठं होतं आणि बाथरूममधून पण एक डोर होता जो डायरेक्ट कनेक्ट बाल्कनीला होता. आणि इथून पण बघा व्ह्यू किती छान दिसतोय, बीचच दिसतं इथून पण. आणि ही चेअर बघा किती छान आहे, मस्त अशी लाकडाची चेअर आहे. आणि संध्याकाळी या चेअरवर बसून हा बीच समोर कॉफी प्यायला जी मजा येईल ना, मस्त मजा येईल. आता आपण पुन्हा बाल्कनीत जाऊया आतून. आणि क्लीननेस इथे इतका होतं ना, सगळं काही क्लीन होतं एकदम. आणि बघा डायरेक्ट आता बाल्कनी आणि तुम्ही हा समोरचा व्ह्यू बघा, काय व्ह्यू आहे हा. मध्ये ना काहीच नाही आहे, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट समुद्र दिसतो इकडे. आणि हा टेबल आहे, चेअर आहे, संध्याकाळी तुम्ही इथे बसून कॉफी एन्जॉय करू शकता आणि नाईटला तुम्ही अजून काही एन्जॉय करू शकता इकडे. आणि इथून बघा दूरवर म्हणजे सगळं पाणीच पाणी दिसतं आहे डायरेक्ट. म्हणजे ही प्रॉपर्टी आहे ना, ही बीचवरच आहे प्रॉपर्टी, म्हणून तुम्हाला मध्ये काहीच येणार नाही, डायरेक्ट तुम्हाला बीच व्ह्यूच आहे. आणि बघा त्या साईडला होता ना, तो आमचा कालचा रूम होता. तुम्हाला त्या रूमचा पण व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या ह्या आधीचा व्हिडिओ नक्की बघा. आणि इथे आहे प्रायव्हेट स्विमिंग पूलमध्ये जाऊन पण तुम्ही बीचचा व्ह्यू घेऊ शकता. खूप छान आहे, प्रायव्हेट पूल आहे इथे, दुसरं कोणी येणार नाही आपल्याशिवाय. तर खूप छान, म्हणजे डायरेक्ट रूममधून पण तुम्ही ह्या पूलवर येऊ शकता. तुम्हाला मी दाखवते आतमध्ये जाऊन पण. आणि बघा व्ह्यू बघा काय आहे यार, इतका भारी आहे ना. हा लाटांचा आवाज, पाणी आणि वारा, खूप मस्त रूम आहे हा. म्हणजे मी ना याचे भरपूर व्हिडिओज बघितलेच होते, मला खूप दिवसांपासून इथे यायचं होतं. सो इथे येऊन पण बघितलं ना, तर सेम जसं व्हिडिओमध्ये हा रूम दाखवत होते ना, अगदी तसाच आहे. खूप मोठा स्पेशियस रूम आहे आणि 2 चेअर आहेत. काल आपल्या रूममध्ये एकच चेअर होती, इथे 2 मस्त चेअर आहेत ह्या. सो इथे बसून पण तुम्ही गप्पा गोष्टी करू शकता आणि समोर बीच दिसतोच आहे आपल्याला, कारण या रूममधूनच कुठून पण बघा तिथून बीचच दिसतं. आणि इथे आहे टी कॉफी आणि इथे आहे सिंक. आणि हे बघा इथून पण तुम्ही डायरेक्ट पूलमध्ये जाऊ शकता, म्हणजे बाल्कनीमधून पण पूलमध्ये जाण्याचा रस्ता आहे आणि इथून पण डायरेक्ट रूममधून पण आहे. जसं मॉलदीव्समध्ये असतं रूममधून डायरेक्ट स्विमिंग पूल, त्या टाईपमध्येच हा रूम आहे. बघा किती मस्त स्पेशियस असा रूम आहे, मोठा आणि एकदम हवेशीर आहे. आणि इथे येऊन ना खरंच कळालं की हा रूम ऑलवेज बुक का असतो ते. असं वाटतं आपण मॉलदीव्सला आलो आहे, सेम तसाच फील येतो आहे. तुम्हाला पण मॉलदीव्सला जायचं असेल पण कमी पैशात, तर तुम्ही इथे या. खरंच खूप छान अगदी तसंच फील होतं आहे. तसाच रूम पण आहे. तर आता आम्ही पूलमध्ये जाणार आहे, एन्जॉय करणार आहे. आणि आमच्याकडे पण एकच दिवस आहे आजचा. आम्हाला पण वाढवून घ्यायचा होता, पण उद्या नाही आहे, ऑलरेडी बुक केलेलं आहे. उद्याला पण इथे कधी यायचं असेल तर आधीच तुम्ही रूम बुक करा, कारण की आपल्याला जेव्हा यायचं असतं तेव्हा नेमका अवेलेबल नसतो, म्हणून आधीच डेट तुम्ही बुक करून ठेवा.
तर पूलमध्ये एन्जॉय करून खूप सारे फोटोज व्हिडिओज बनवून आम्ही निवांत बसलो होतो बाल्कनीमध्ये. आणि तेवढ्याच समोर आली ही बोट मासेमारींची होती आणि भर समुद्रामध्ये आम्हाला ना ही एकच बोट दिसत होती. आणि बघा सनसेट पण झालेला, पूर्ण सोनेरी सगळीकडे झालं होतं आणि त्यावर ही बोट एकदम अनरियल वाटत होतं हे. कारण हल्ली ना ही दृश्य अशी बघायला मिळत नाही आपल्या इथे शहरामध्ये. तर मला हे अनरियल वाटत होतं, असं वाटत होतं मी मोठ्या स्क्रीनवर हे सगळं काही बघते, हा समुद्र ही बोट जसं टी व्हीमध्ये दाखवतात ना, अगदी तसंच वाटत होतं. आणि सनसेट पण इतका छान झाला होता बघा, पूर्ण गोल्डन झालं होतं पाणी आकाश. आणि सनसेट होता न होता लगेच इथे बघा रात्र पण झाली आणि रात्र पण तितकीच भारी वाटत होती. म्हणजे सनसेटला कसं पूर्ण सोनेरी झालं होतं तसंच रात्री इकडे पूर्ण गुलाबी कलरचं झालं होतं. सगळीकडे पिंक पिंक दिसत होतं. म्हणजे इथे आल्यापासून ना आम्ही खूप सारे शेड्स बघितले आकाशामध्ये. म्हणजे हा पिंक झाला, गोल्डन, दुपारी वेगळा, सकाळी वेगळा, सगळं बेस्ट होतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर डोळे उघडताच हे समोरचं दृश्य बघून ना मनाला इतकं भारी वाटलं ना. कारण की सगळीकडे पाणीच पाणी होतं, निळं निळं पाणी, दूरवर पसरलेला हा समुद्र, ह्या लाटा आणि ह्या लाटांचा आवाज कानाला इतका छान वाटत होता ना की मी शब्दात ह्याचं वर्णन करू शकत नाही. कारण की मला तर ना बीच आणि पाणी हे खूप प्रकार आवडतात. तुम्हाला वाटत असेल मी सारखं हे पाणी पाणी असं का म्हणते समुद्र, कारण की मला ना पर्सनली खूप आवडतात बीचेस, मला खूप आवडतात. आणि त्यानंतर मग आम्ही ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्टमध्ये घावणे होते आज, चटणी खूप टेस्टी होती, मिसळपाव, उपमा आणि इकडचे सगळेच फूड ना खूप टेस्टी होतं. आणि नंतर चेकआउट करायचं होतं तर तयारी वगैरे केली, थोडेसे परत फोटोज काढले. खूप आवडतं मला फोटोज क्लिक करायला आणि मग वेळ आली चेकआउटची. तर मला ना आतून असं वेगळं म्हणजे असं इमोशनल झाले होते मी. कारण की मला ना इथून निघावंसंच वाटत नव्हतं. कारण हे लोकेशनच तसं होतं यार, तुम्ही एकदा तरी ना इथे नक्की या, नक्की या. मी तुम्हाला पर्सनली सांगते, एक ना एक दिवस तुम्ही इथे या, तुम्हाला एक खूप आवडेल. एक वेगळीच जागा ही. आणि आता आम्ही निघालो होतो आमच्या बंगलोजच्या बाहेर. आणि बाहेर पण किती मस्त आहे बघा, म्हणजे ह्याचे रूम्सच खूप छान नाही तर बाहेर पण ही पूर्ण प्रॉपर्टी आहे ना खूप छान आहे. पूर्ण ग्रीनरी आहे आणि समुद्रकाठी असल्यामुळे ना हवाच हवा एकदम हवेशीर आहे. तुम्ही बाहेरची प्रॉपर्टी पण एक्सप्लोअर करू शकता. इथे बसायला वगैरे पण जागा आहे, मस्त मस्त फोटोज क्लिक करू शकता. आणि तुम्हाला याचे डिटेल्स हवे असतील ना मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला याचे सगळे डिटेल्स शेअर करेन. आणि अशाच प्रकारे आता आम्ही निघालो होतो घरी यायला. आणि अशाच प्रकारे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करून मला सांगा कसा वाटला ते. तर अशाच प्रकारे पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.